आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्या वाऱ्यांमध्ये आपल्याला माहिती असेल का महाविकास आघाडीच्या जवळजवळ सगळ्या जागा डिक्लेअर होऊन जवळजवळ 15 दिवस झाले आणि महायुतीचं जे घोडं आहे ते बऱ्याच ठिकाणी अडलेलं होतं, पण काल त्यांचं फायनल झालं. आणि फायनल झाल्यानंतर ज्या जागांवरती असं त्यांना वाटलं भारतीय जनता पार्टीला, एक तर पहिल्यांदा त्यांनी एकनाथ शिंदेचं खच्चीकरण केलं, एक तर पहिल्यांदा 9 जागा दिल्या आणि त्याच्यानंतर मग भारतीय जनता पार्टीने बराच विचार केला आणि विचार केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की ह्या राहिलेल्या जागावरती आपण निवडून येऊ शकत नाही. मग पराभवाचं खापर कोणाच्या माती फोडायचं, मग त्या जागा एकनाथ शिंदेला देऊन टाका म्हणून मग नंतर ठाण्याची जागा त्यांनी डिक्लेअर केली, त्याच्यानंतर नाशिकची जागा ती पण एकनाथ शिंदेला दिली आणि पालघरची जागा आहे ती पालघरची जागा त्यांच्याकडे ठेवली. मग प्रश्न असा पडतो बघा मित्रांनो, आपण आता जे काय आहे आपण गोष्ट करणार आहोत नाशिकची. तर नाशिकची जागा मित्रांनो जर हेमंत गोडसेंनाच द्यायची होती आणि किंवा एकनाथ शिंदेला द्यायची होती तर मग एवढा वेळ का लावला. आपण बघितलं असेल मित्रांनो, बघा हेमंत गोडसेंनी 4 वेळेस देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, एकनाथ शिंदेकडे 3-4 वेळेस गेले, एकदा तर एकनाथ शिंदे भेटायला गेल्यानंतर गायबच झाले. मग प्रश्न असाच पडतो ना, जर का हेमंत गोडसेला जर तिकीट द्यायचं होतं तर पहिलंच का डिक्लेअर केलं नाही. आता बघा 20 तारखेला मतदान आहे आणि 3 तारखेला त्यांनी म्हणजे साधारणतः 2 तारखेला त्यांनी सगळ्या जे काय आहे आपण म्हणूया सगळ्या आता सीटं वगैरे नावं डिक्लेअर केलीत, म्हणजे 17-18 दिवसामध्ये काय करणार उमेदवार. आणि जर आपण त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचं जर आपण बघितलं वाजे म्हणून आहेत आणि त्यांचं जर आपण बघितलं तर 1 राऊंड प्रचाराचा पूर्ण झालेला आहे. आता यांनी 17 दिवसात करायचं काय, तर हा मोठा प्रश्न आहे. आणि पण भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा काय केलं, भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा प्रयत्न केला आणि प्रयत्न असा केला का बाबा आपण बघूया ही जागा एकनाथ शिंदेकडनं घेता येते खेचता येते का काय. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा छगन भुजबळांचं नाव हे समोर आणलं. आणि पण नंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं का छगन भुजबळांनी मराठा समाजाला ते मराठा आरक्षणाला त्यांनी विरोध केलेला होता आणि म्हणून मराठा मतं जी आहे ती मराठा मतं छगन भुजबळांच्या विरोध जाऊ शकतात. आणि आणखी नाशिकमध्ये आणखीन एक काम झालेलं आहे. आपण बघितलं तर मित्रांनो शांतिगिरी महाराज आहे, तर त्या शांतिगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज केलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांनी अर्ज भरला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का जर मला शिवसेनेकडनं उमेदवारी भेटली तर मला खूपच आनंद होईल आणि जर समजा छगन भुजबळांना तिकीट दिलं असतं तर सगळी मराठा मतं जी आहेत तर ती मराठा मतं ही सगळी शांतिगिरी महाराजांकडेच गेली असती, कारण शांतिगिरी महाराज सुद्धा मराठा समाजाचे आहेत. आणि म्हणून करताना आता जर त्यांनी सगळं समीकरण बघितले का आता जर समजा बघा म्हणजे आता इकडे वाजे आहेत आणि तिकडे पण शांतिगिरी महाराज आहेत आणि जर छगन भुजबळांना तिकीट दिलं तर छगन भुजबळ सहज पडणार. म्हणून नंतर त्यांनी बरेच दिवस ते नावं डिक्लेअर केलं नाही आणि तिथली जागा जाहीर केली नाही आणि शेवटी छगन भुजबळांनी साधारणतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं की मी ह्या निवडणुकीतून माघार घेतोय. नंतर एक दिवस परत आपण नाव ऐकलं होतं का पंकजा मुंडे म्हणल्या की मी माझ्या बहिणीला नाशिकमधून लढवील आणि त्याच्यामुळं आणखीन परत वाद रंगला होता. आणि नंतर मग भारतीय जनता पार्टी सगळा विचार करून जातीय समीकरणं बघून हे जे काय आपण म्हणूया जातीय समीकरण, ते जातीय समीकरण हे निवडणुकीत खूप महत्त्वाचं असतं. आणि मग नंतर त्यांनी ती जागा एकनाथ शिंदेकडे दिली. आता ती जागा एकनाथ शिंदेकडे देण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे का हेमंत गोडसे पहिले मनसेमध्ये होते आणि मनसेनं भारतीय जनता पार्टीला म्हणजे महायुतीला आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिलेला आहे. आणि मग जे काय साधारणतः मनसैनिक असतील, आता आपण बघितलं असेल का काही दिवस नाशिकच्या महानगरपालिकेवरती मनसेची सुद्धा सत्ता होती आणि म्हणजे जे काय मनसेचीच पण मतं आहेत ती पण मतं हेमंत गोडसेंना भेटतील, तर हा सगळा असा अंदाज होता. आणि म्हणून मित्रांनो तर हे भारतीय जनता पार्टीनं सगळं कॅल्क्युलेशन केलं. पहिलं म्हणजे का बाबा सगळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा तिथं साधारणतः ज्वलंत आहे आणि ओबीसी समाजाची मतं जी आहे तर ती मतं फक्त यांना छगन भुजबळांना भेटली असती पण मराठा मतं भेटली नसती. आणि म्हणून बरोबर जाणीवपूर्वक त्यांनी तिथून छगन भुजबळांचं नाव ड्रॉप केलं आणि मग आता तिथं हेमंत गोडसेंना परत तिकीट दिलेलं आहे. आणि सगळं झाल्यानंतर शेवटी एकच प्रश्न पडतो ना मग का बाबा जायचं तर त्याच गावाला होतं, मग नाही मला जायचंच नाही आहे, मला त्या गावाचं नावच घ्यायचं नाही, असे उद्योग करायची काही गरज नव्हती. पण ठीक आहे मित्रांनो, देर आहे दुरुस्त आहे. आता याच्यातून निदान कमीत कमी एकनाथ शिंदेला म्हणायला तर होईल का बाबा मी कमीत कमी
तर म्हणजे मी कमीत कमी 14-15 तरी जागा लढवतोय असं म्हणायला होईल ना. तर हे असं मित्रांनो एकंदरीत भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदेचं सगळं खच्चीकरण करायचं काम चालू केलं आहे. आणि एकनाथ शिंदेला बऱ्याचशा जागा असं दिलेल्या आहेत का त्या जागी त्यांचा उमेदवारच निवडून येऊ शकत नाही, अशा बऱ्याच जागा दिलेल्या आहेत. तर हे भारतीय जनता पार्टीचं मित्रांनो सगळं जुनं राजकारण आहे का जो त्यांच्या साथीला येतो ते त्याला बरोबर संपवतात. तेव्हा मित्रांनो आता हे म्हणजे खूप एकदम आपण म्हणूया खूप उशिराने का होईना, पण नाशिकच्या लोकसभेची जी काय उमेदवारी आहे ती उमेदवारी महायुतीकडनं हेमंत गोडसेंना डिक्लेअर झालेली आहे. म्हणजे आता मित्रांनो तिथं जी काय फाईट होणार आहे ती तिरंगी होणार आहे. पहिले मित्रांनो शांतिगिरी महाराज आहेत, दुसरे मित्रांनो महाविकास आघाडीचे वाजे आहेत आणि महायुतीचे गोडसे आहेत. तेव्हा यांच्यामध्ये मित्रांनो तिरंगी फाईट होईल. आता याचा मित्रांनो काय निकाल लागतो तो आपल्याला 4 तारखेला कळेल.